हाय, गुड इव्हनिंग. आता संध्याकाळचे वाजले 6:45. बघू शकता 6:45 वाजले. आणि मी थोडाफार भाजीपाला आणलाय, बघू शकता. कांदे, बटाटे, कांद्याची पात, केळी, टरबूज, खरबूज आणलंय. खायचं आणलंय मित्रांनो थोडंफार. आणि मुलीचं लग्न झालं, कोमल लग्न करून गेली नवऱ्या घरी. हे असं भाजीपाला खायचं आणलं की मुलीची खूप आठवण येते. काही आणलं की कोमल यायची, मम्मी खरबूज आणलं, मम्मी टरबूज आणलं. कोमल अशी पुढे यायची, खरबूज टरबूज घ्यायची. केळी तर तिला खूप आवडायची. मी भाजीचं काय असं कचरा केला की कोमल म्हणायची, मम्मी तू कचरा नको करू, मी आत्ताच झाडलं. खरंच मित्रांनो, मुली तर लग्न करून जातात त्यांच्या घरी, पण आई वडिलांना खूप खूप त्रास देऊन जातात. मुलांशिवाय लय अवघड असतं आई वडिलांचं. काही आणलं की कोमलची आठवण येते, काही आणलं की कोमलची आठवण येते. कोमलची येते, कल्याणीची येते. तुम्हाला तर माहिती आहे, मला 2 मुली आणि 1 मुलगा आहे. दोन्ही मुलींचे लग्न झालेत आणि यश छोटा आहे, तो कॉलेज 12वीचे पेपर दिलेत त्याने, आता कामाला जातो तो. मुली मात्र लग्न होऊन गेल्या त्यांच्या घरी. 2024ला एकीचं लग्न झालं, 2025ला एकीचं लग्न झालं. पण मुलींची खूप आठवण येते, क्षणोक्षणी आठवण येते मुलींची. हे कोणी काढलं असं? मुलींना सांभाळायचं, इतके वर्ष आपल्याजवळ ठेवायचं आणि मोठ्या झाले की दुसऱ्यांना देऊन टाकायचं. हे कोणी काढलं असं? हे सगळं एवढं आणलं, हे गोड लागत नाहीये खायला, कसं सांगायचं?